असली थंडी आहे गावाला, असली थंडी आहे. तोंडातून पण वाफा निघतायत. ही इथं बसली आहे. इथं मांजर आमची खेळते बघा. बघा कुत्रा पण तिथे झोपलाय. कसली थंडी आहे. बघ पाणी भरते ही पाणी. एवढी थंडी यासाठी हातपाय फ्रीज होत आहेत आणि पाणी भरायला गेले. बाबा हो लई थंडी आहे. आज गुरुवार आहे, उद्या पण पाणी भरतायचं. औषधी घाई बो पाणी भरायचं. काय 25 तारीखला त्यांचीला पण आपलं म्हणजे पावतो लागतात असलं पकडो शिडी पकडले फाटी करायचं फाटी दिवाळी काढू आता चाललो आम्ही नदीवर कपडे वॉश करायला. कपडे वॉश की लय पाणी कमी झालंय आता नदीचा, तरी पण नदीवरच जाणार. तिकडून आहे त्या साईडने रस्ता. ह्या साईडला नाही मी जात, मी ह्या साईडला एकटी. नदी हे बाबा आलं शेतावरनं ढोरांना चारा घेऊन. नाही काय ह्याला बोलतात बघा, ये साइड भी है और ये साइड भी है. हो इथून उतरायला बाबा 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 साक्षी असती उतरा एकदम पाय गच्च टाकली होती. ओय 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 अस्सी उतर अस्सी उतर अस्सी उतर उतर अस्सी उतर. कुठून जायचा? इथं कोण असला तर बसलेलं झाडात. साप बीप हाय. काय ग मला यांच्यावर भीती वाटतं. माझ्या ह्याच्यावर ना एकदा साप पडलेला अंगावर, यापासून माझ्या जरा जास्तच भीती वाटते. साक्षी पण ये लवकर, ये लवकर, ये लवकर, धावत ये लवकर लवकर, ये लवकर, ये लवकर, ये. आठवलं ना सीन माझा आपल्या डोनोबाच्या देवलात. हा काय आला मासे दिसतात एकदम छोटे छोटेसे मासे. त्याच्यात दिसत असतील का नाही माहीत नाही. नाहीत. बायका इथं कपडे धुतात अर्ध्या ह्या साईडला बघा, बोलवच्चन करत. आणि आम्ही दोघी ह्या साईडला कपडे धुवायला. ते कपडे
मी धुते, ही गेली तिकडं पिलायला. जाशील हो पाण्यात, बुडणार नाही एक तर त्यात. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर अभी. बहुत हो गया मजाक. शेयरी करता है सब, मालूम है सब. ए जोरात पिल कपडं. चिकन विकन खात ना, कसं जोर लागायला लागतं. कशी हड्डी अशी चावून 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 खात, चावून चावून खात. फोन गेला. फोन ही आमची साक्षी. चप्पल दाखव. तयारी चालू झाली उद्यापनाची. हे बघ, हे बघ, एकविरा तयारी चालू करते. मला काही येत नाही काढायला अजिबात. बेस वाटत एक रागाने एक तर आहे ना अशी. मला येत नाही कालची काय काढतो काय नाही. काय आपल्याला येईल. तयारी चालली. पाच पानं ठेव. आता डायरेक्ट मी दाखवतो देवी तयार झाल्यावर. ह्याच्यात वरती चढल पण खाली यायची ह्याच्यात हिंमत नाही आणि वरून म्याव म्याव करता. बघ बघ का गेलास मग वरती? का चरब्या करायला गेलास? का गेलास मग? या 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 साकेत आहे. हे बघा 9:30चा टाइम सांगून आता 12 वाजता प्रकट झाले. 9:30चा टाइम सांगून हो साको साको खराव खराव. हे तर खोबरं मोदक बनवायचे. मोदक तयारी इकडे बघ सूर्यकांशी. हे बघ साकू रांगोळ्या पाडते बघ. मला नाही येत बाबा आपला तो बघा तिथे डेकोरेशन. मला नाही येत. मस्त वाटतंय. तुलस हे सगळी चुना मिक्स करायच्यात. ओके पाणी आणते मी पाणी टाकायला.
घे कुसयाला नको होता. बस तर सुकवाना टाकलीत माणसं मी सगळं सुकत वगैरे घालायला. घाय घाय नुसती घाय सगळ्यांची घाय. बघ हे मावशीने आमच्या आणलंय. हे बघा. तुमच्याकडे काय बोलतात? आमच्याकडे काय बोलतात मावशी? बरबीच्या शेंगा ना. हो बरबीच्या शेंगा. हे बघ. तुमच्याकडे काय बोलतात सांगा ना. हे बघ देवीची तयारी पण झाली आहे. हे बघा हे पण आमच्या मुरुडच्या मावशीने पेढे आणले. मुरुडचे कंदी पेढे. कंदी पेढेच बोलतात काय माहिती मला पण नाही माहिती. ह्यांचा नुसता बाजार करताना झाला. इथे आले ती बघ ती इथं मोदक हिचं मोदक तयार होतील तरी ह्यांचा बडबड काय यांची संपणार नाही. हे बघ हिचा तर लाडू होतील तयार ती आले पण ही इथं बच्चन फक्त ऐकते सगळ्यांचा. ती बघ ते बघ हे बघ डाळ एवढी ह्या एवढ्याशा कुकर मध्ये घातले एवढी डाळ भिजत. ती खरंच होणार आहे. खरंच शिजणार आहे. फ्लावर ठेवलाय उकडत जरा हळद टाकून. त्यांचा बाजार दाखव. त्यांचा बाजार दाखव. त्यांचा बाजार मला कसं कशी त्याला लाडू बनवून बघ तिला दाखवा. ही दाखव सगळ्यात मोठी बहीण ही ब्लॉगरची मम्मी. अशी इकडं बघ इकडं बघा तिघी. ही सगळ्यात मोठी जी ब्लॉगरची मम्मीच्या तोरपून घेतली. हा आणि ही 2 नंबर मधली. ही 2 नंबर ब्लॉगरची 2 नंबर मावशी इकडे बघा. आणि ही 3 नंबर छोटी सगळ्यात. ती मॅचिंग केलाय. ह्याच्यात तूप टाकला गुळ टाकला. चव बनवते मोदकांचा चव. हे टाकते काजू बदामचं चुरा केलेला. आता हा चव त्याच्यावर पण गुलच आहे. मग काय पेढा पेढा आहे पेढा. खोबरा टाकला. भाजी केली 2 मिनिटं हलवणार जरा घट्ट हला का गॅस बंद. टाकते खसखस पोपी सीड्स. ही इलायची पावडर हे थोडीशीच टाकते. टेस्ट नाही बरोबर लागत. मिक्सिंग आणि फिर बन रेडी. मास्टर शेफ सुरेखा मदन भोईर. हा तांदळाचं पीठ घेते ते मोदकाच्या कवरसाठी. आता याला उकडायचा. आता पीठ उकडून झालाय. आता ती मलल पीठ गरमच मलायचा एकदम. पाणी दे ना काही. आली साक्षी आली. ही चुलीला हवा घालत होती. चुलीला गरम होत होता ना बाहेर म्हणून.
चुलीला हवा घालत बसलेली बाहेर. ते आता आली आणि इथं सिंहासनावर बसले परत तिच्या. ही सकाळी एवढ्या लवकर उठून फाट्यान जातं. किती वाजता मावशी जातस ग? 4:30 वाजता उठतो मी. त्याच्यानंतर चूल पेटवणार, पाणी गरम करणार, त्याच्यानंतर आंघोळी करणार, दिवाबत्ती करणार, म्हणजे पूजा सगळी करायला लागते, सगळा कचरा काढायला लागतं. एवढ्या सकाळी उठून? हा, एवढ्या सकाळी उठून. नंतर भाकऱ्या भाजतो, नंतर काहीतरी भाजी बनवायची, रसा बिसा नंतर आल्यावर बघतो तो. आणि मग पूजा झाली का मग 6:30 वाजता 6:15 जातो घरातनं. बाबा 10 वाजता आम्ही घरात येतो. कधी कधी 10 वाजतात, कधी कधी 10:15 वाजतात. बाई. त्याच्यानंतर आल्यानंतर वाऱ्याने सगळी कचरा आलेली असतं ना पाठीमागं, मग ती काढायची, कपडे धुवायचं, भांडी घासायची, चहा घ्यायचा. आधी आपण चहा घ्यायचा का ते नाश्ता करायचा. किती तास लागतात फाट्यान जायला बरोबर चढायला तिकडे भागायला? चढायला 1.5 तास. बाबा नंतर येताना 1.5 तास येणार एवढी मोठी भारी घेऊन. ते तुम्हाला हलगावच्या रानात जातो आम्ही. बघ ही राहतं उंडरगावला, मुरुड मध्ये उंडरगाव. घर होती कसली? वाघाची. घल म्हणजे ह्यांच्याकडे घल बोलतात. गुहा वाघाची. हा आपण बोलतो आपला कसा घर, तसा त्यांचा घल. असतो तो. तर ती तिथं फाटी पण होती भरपूर. आता मी काय करू, माझा जीव लागलेला त्या फाट्यांवर. पटापट मी फाटीतून काढली आणि आलो खाली घेऊन ती फाटी. पण फाटी पाहिजे होती ना मला. वाघ बी मी बघत नाही राहिलो मध्ये हाय का काय तो त्याच्यात. तयारी सुरू करते मोदक बनवायची. मस्त बनवते मोदक. मग 1:15 वाजल्या, 12:30, 6:15, 1:30 आला. आता वाजले बघ. ते चमचा दे बारका, चव त्यात भरायला. अशी स्लो स्लो दाखवा. काय काय नाही येत नाही ना मोदक बनवताना कसं बनतं. नंतर दाखवा दुसरा एक कल्या बिल्या काढताना एकदम. बघा किती मस्त मोदक बनवते ही. भाजी पहिले डालला थंड आणि गरम डाळ थांबले बनवून सगळं तावलं आलंय. या मंदिराचं कुठं आहे काढताय पण. कल्या बनवते की मला नाही येतं मला पण असं चांगलं नाही येत. पाणी किती आहे हा? आई. पाय दुखतात. आणि इकडे एक मास्टर शेफ साक्षी निलेश माळी. हे बघा फोडलाय तो कुठे. पण तशी आणि हे बाळ भेटली ना हिला आधी घरी यायची. तिची मांजरा भेटली ना हिला असं वाटत कुठली मांजरा घरी आणू नको, कुठला काय घरी नको आणू. झोपव हिला लय मांजरीची आवड हिला. आणि ही अपोजिट, अजिबात तिला मांजर आवडत नाही. अजिबात म्हणजे अजिबात. ए लाडू लाडू तशी लाडू दाखव ए काय नाही ट्राय करते ती पण मस्त बनवला. पण तू कुठं आहे पहिला दाखव. पहिला कुठला आहे तुझा?
हा बघा हा बघा लाडू सांग बनवतं ती म्हणजे आम्ही शिकतोय आम्हाला अजून येत नाही नीट हे बघा हा बघा हा बघा हा बघा काय करते हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा काय करते हा बघा काय करते हा बघा हा बघा खेळतोय बघा एकटाच खेळतोय हा बघा हा बघा एवढा ह्या लोकांनी काय काय बनवायचं आहे बघा बटाट्याची भाजी मटार आणि फ्लावरची भाजी डाळ भात मोदक खीर अजून काय आठवत नाही मला काहीतरी आहे अजून मिरच्या पुरी एवढा काय इकडे दे थांब वाफा येत आहेत उकडली बटाटी तेल त्यात राई जिरा उडतंय सगळा हिंग कढीपत्ता अद्रक लसूणची पेस्ट दोन मिनटं जर मस्त की मिक्स करायचं जरा अद्रक लसूण जरा कच्चा वास असतो ना तो जायला पाहिजे म्हणून थोडं सॉटे करायचं कांदा कांदा एक मिनिट शिजला का नंतर मग टोमॅटो टाकायचं कांद्याला शिजू दे जरा नरम होऊ दे मऊ मग टोमॅटो करायचं आता टोमॅटो टाकायची आता मोदक बघा याचा मोदक बघा एक मोदक खाल्लं ना तर पोट भरल लगेच दोन जास्तीत जास्त मोठं बनवतं मस्त बनवतं आला साक्षीचा पण मोदक मस्त आला बघा वा 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 ही बघा साक्षी लग्न करायला आता रेडी मोदक तयार झाले मोदक बघा दूध नाही का आणला दूध नाही आणला जरा स्लो दाखव माणसाला दिसू दे मस्त बघा ही मस्त बनवते एक नंबर मोदक दाखव असा पण आपलीच नेसलं तर वरतीच काढली घायला नेसलो काय करशील ही एक आली प्रो त्यात ही 1 नंबर ही 2 नंबर ही 3 नंबर ही 4 नंबर मोदक बनवतायत मी नाही बनवते मला पण येतात पण बनवत नाही मी नीट नाही येत पण येतात एक बनवून मला तुला दाखवू बनवून मावशीला बनवले आधी मावशी बघा बनवते करंजी करतय करपायचं नाही ना काय याला करंजी बनवते काय बोलतात का हिला करंजीच ना अजून काय दुसरं नाही ना करंजी खपवते दाखव
दाखव इकडं मोदक. गाणी लावजा आपली गाणी लावली ते बघ. नंतर लावीन. बोले शंकरा नट शेखरा शंकरा माग नाही घातला बा येतो मला पण जाम टाइम लागतो पण तसंच बनवतो मी. एवढा पीठ घेऊन जमल तुम्ही खापवू. सगळी घाय 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 झाले. ए मावशी कोथिंबीर टाक डाळीमध्ये. नाही. आता मसाला टाकतायत. लाल मसाला घरगुती आगरी मसाला आहे आमचा. किती चम्मच टाकलेस? हे छोटे छोटे चम्मच आहेत ना म्हणून म्हणजे अंदाजाने टाका. आपापलं तिखट खातं कमी खातं जास्त खातो असं आमच्या अंदाजाने. ही पण घरी कुटलेलीच हळद आहे म्हणजे आणून कुटायला दिलेली मशीनमध्ये स्वतः आणून हळद. किचन किंग मसाला पूर्ण एक सॅशे टाकायची. थोडा म्हणजे कमी. धनिया पावडर मिक्स 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 मिक्स. मसाला मिक्स केला. आता वाटण टाकायचं. ह्या वाटणामध्ये काय काय माहिती आहे? मिरची, टोमॅटो, कांदा, कसुरी मेथी, लसूण, अद्रक, कोथिंबीर थोडीशी, अजून काय खोबरा, हे सगळं या वाटणामध्ये ते आता टाकायचं. आणि याला मस्त तेल सुटेपर्यंत परतवायचं. एकदम तेल सुटेपर्यंत म्हणजे 10 मिनिटं तरी जातील. तेल पूर्ण त्यांचा बाहेर रिलीज झाला पाहिजे. मिक्स एकदम मस्त. बटाटे शिजली ते बघ चाकून समजून माहिती बघ तुपून. शेफ उतरलेले आहेत मैदानात. पीठ नरम नरम झालाय. जास्त पातळ झालं की त्याच्यात पाणी टाकशील बाजूला ठेवते. असा करायचा. भाजीला नाही का नरम नाही का एकदम एकदम पातळ झाला. मला पातळ वाटते. गोड जास्त नाही येत मला. हा पिठलंच पातळ झालाय. पण हा तांदळाचं पीठ पातळ झालाय मला असं वाटतंय. एवढं पण बेकार नाही येत. खायसारखं येतात फुटत नाही. एकदम चांगलं शेपमध्ये पण नाही येतात जसं यायचं तसं. टाकला भाजी बिजी त्यात पूर्ण. हे वाफ जरा हे करून ठेवलेत. फ्लावर जरा उकडवून घेतलाय. जरा हळद टाकून मीठ टाकून थोडासा. बटाटी टाकलीत, मटर, बस. मीठ टाकलंस? मीठ टाकलंय.
आणि हा वाटणाचंच पाणी आहे तो आता ह्याच्यात टाकायचा आणि लास्टला एकदम कोथिंबीर शिजून द्यायची. डन. बटाटी उकडलीत ना, साकेत सोलतोय बटाटी. साकेत मावशीच्या मोठ्या जावेच्या पोराचा पोरगा आहे हा, म्हणजे नातू मावशीचा. इथं भांडी घासते सगळी साक्षी. आणि इथं मिरच्या करायच्या आहेत. इथं मिरच्यांची तयारी, मिरच्या कापते ही. मिरच्यांची तयारी. पसारा इग्नोर करा जरा, कारण की एवढा सगळा तर पसारा होईलच. हे सगळं बाकी आहेत. बटाट्याची भाजी बाकी आहे, लाडू बाकी आहेत म्हणजे उकडवायचे, खीर बाकी आहे, पुऱ्या बाकी आहेत.